दुसरी फेरी आता सुरू होते आणि पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय. स्वागत करूया राहुल सक्सेना. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले, घडू नये ते घडले, घडू नये ते घडले. अर्थ नवा गीतास मिळाला, अर्थ नवा गीतास मिळाला. छंद नवा अंताल निराळा, छंद नवा अंताल निराळा. त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले, अवघडले. सूर सांग अवघडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. खूप छान झालं राहुल. खूपच छान झालं. व्हेरी नाईस. काय बोलू तुला मी मित्रा, माझी तर तू टोपीच उडवली आहेस. तुझ्याकडे बघितल्यानंतर ऐकून असं वाटतं की यार भगवान मुझे क्यों नहीं गेला आहे सध्या. असा गातोस रे तू काय काय वेळेला. काय याची हे जे आता जे काय तू गायलास ना, हे जादू होती. म्हणजे फक्त जादूच, दुसरं काय नाही. जादू कमाल केलीस तू. असाच गात राहा. ही कॉम्पिटिशन संपूच नये. आपण इथे सतत तुझी गाणी ऐकत राहू असं मला वाटतंय. अप्रतिम गायलास राहुल. आणि सगळ्यात मला कौतुक याच्यासाठी वाटतं की तो फार इमोशनल व्यक्ती आहे. मला मगासपासून मिळण्या अवधूत जे बोलतोय त्यांनी तो फार अस्वस्थ झाला हे दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर. पण या सगळ्या सकट मी त्याला गाणं सुरू होण्याच्या अगदी थोडंसं आधी एक नवीन जागा सांगितली होती या गाण्यातली. ती त्यांनी जशीच्या तशी गायली. आणि ही सिंगरच्या दृष्टीने, प्रोफेशनल सिंगर होण्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण स्टुडिओत अनेकदा असं होतं की बेसिक चाल जी शिकवलेली असते त्याच्या पलीकडे तेव्हा काहीतरी सुचतं. आणि मग त्या काचे पलीकडे नुसतं टॉकबॅकवरनं ती जागा सांगितली की पटकन यायला हवी. त्यामुळे तू आता मला असं वाटतं पूर्ण तयार झालेला आहेस. हा, आता फक्त एकदा आचमन करून बसायचं पूजेला. हा, आणि लव्ह ॲट फर्स्ट साईटचं इतकं सुंदर गाणं मी दुसरं ऐकलं नाही की प्रथम तुला पाहिले आणि घडू नये ते घडले. आ हा हा, वा, सारेच कसे सुंदर आहे. छान.